गणेश भक्तांसाठीच्या टोलमुक्तीच्या घोषणेला केराची टोपली दाखवली जाते का असा सवाल उपस्थित होतोय। कारण टोल पास दाखवल्यानंतर सुद्धा फास्टॅग मधून पैसे कापले गेले। फास्टॅग मधून पैसे कापले गेल्याने गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे। तर फास्टॅग काढून ठेवल्यानंतरही टोल वसूल केल्याची माहिती आहे। टोल मुक्ती पास नावालाच दिला का असा संतप्त सवाल आता प्रवासी विचारतात। तर मुंबई गोवा महामार्गावरील महत्त्वाच्या थांब्यावर आणि वाहतूक कोंडीच्या ठिकाणांवर सुद्धा एक नजर टाकूया। पनवेल रायगड, पेण रायगड, रायगड जिल्ह्यामधलं पनवेल, रायगड जिल्ह्यामधलं पेण, रायगड जिल्ह्यामधलं माणगाव, रायगड जिल्ह्यामध्ये पुढे गेल्यावर मग महाड। आधी पनवेल, पेण, माणगाव, महाड, पुढे गेलं की मग रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, रत्नागिरी जिल्ह्यातलं खेड, त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातला गुहागर फाटा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्यावर मग कणकवली आणि त्यानंतर सावंतवाडी। तर वाहतूक कोंडी होणारी काही महत्त्वाची ठिकाणं पनवेल, मुंबईतून निघणाऱ्या सर्व वाहनांची सुरुवात इथं होत असल्यानं मोठी कोंडी होते। पेण, शहरातून जाणारा अरुंद रस्ता, बाजारपेठेमुळे वाहतूक मंदावते। माणगावमध्ये मुख्य चौक आणि बस स्थानकाजवळ मोठी गर्दी होते। महाडमध्ये सावित्री नदीवरील पूल आणि शहरातून जाणारा महामार्ग हा गर्दीचा आहे। चिपळूणमध्ये शहरातून जाणारा महामार्ग आणि परशुराम घाट परिसर इथेही गर्दी होती। खेडमध्ये गेल्यावर शहरात गर्दी असतेच आणि पुलांवर वळणं असल्यामुळे वाहनं सावकाश चालतात, गर्दी वाढते। लोटे फाटा इथं एमआयडीसी आणि हायवे चौकामुळे वाहतूक संथ होते। रत्नागिरी शहरात प्रवेश करताना ट्रक, बस आणि स्थानिक वाहतूक यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर उद्भवते।